नॉर्मली आज आमचा परिक्रमेचा 24वा दिवस आहे आणि 24व्या दिवशी असा एक तपस्थळी आहे जिथे अत्री ऋषींनी तपश्चर्या केलेली आहे. अशी अत्री ऋषींची तपश्चर्या अनुसया माता प्रत्यक्ष आपण दत्त जयंतीला जी कथा सांगतो ती नर्मदे हर ती कथा जी आपण सांगतो त्या ज्या जागेमध्ये ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तिघेही आले आणि मातेकडे ज्या पद्धतीने भोजन मागितलं, मातेने अर्थातच अनुसया मातेने त्यांना बाल रूपात केलं आणि त्यांना दुग्धपान केलं. असं हे पवित्र स्थान अनुसया मातेचं मंदिर, अत्री ऋषींचं मंदिर. अरे बाप रे बाप, अरा खूपच दिव्य भव्य अशा स्वरूपाचं मंदिर, खूपच पवित्र स्थान. प्रत्यक्ष त्या ठिकाणाला भेट देण्याचं भाग्य आमच्या पदरी लाभलेलं आहे. आधुनिक सुधारणाही झालेली आहे, पण मंदिराचं पावित्र्य मात्र तितकंच महत्त्वाचं आहे. अनेक भाविक अनुसया मातेला इथे वस्त्र अर्पण करतात, महिला. असं हे ठिकाण आहे. वैभव महाराज 2 शब्द बोला. हे अनुसया मातेचं मंदिर आहे. इथे अनुसया मातेकडे ब्रह्मा विष्णू महेश अशी तिन्ही देवता जेव्हा लग्नभोजन मागायला आले होते त्यावेळेस अनुसया मातेने त्यांना बालकं केली होती. बालकं करून हे अनुसया मातेने बालक करून त्यांना इथे भोजन दिलं होतं, लग्नभोजन, अशी इथली आख्यायिका आहे. आणि ते पवित्र स्थान आज आम्ही अनुभवतोय. इथे मध्ये नोट आला मोबाईल आतमध्ये मोबाईलला परमिशन नाही आहे, तरी आपण बाहेरूनच समाधान मानावं असं हे स्थान आहे. खूप भारी, खूप छान. हे बघा, नर्मदा महासती अनुसया माता मंदिर. चला, नर्मदे हर.